गावाकडचं ते टुमदार खेडं, जिथे सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट आणि संध्याकाळी देवळाची घंटा प्रेमाच्या सुरात मिसळते. आदित्य, शहरातून आलेला तरुण, इंजिनिअरिंगचं शिक्षण संपवून थोड्या दिवसांसाठी आजोळी आलेला. दुसऱ्या बाजूला होती काव्या, गावातलीच, मनाने उमद, चेहऱ्यावर साधेपणा आणि डोळ्यात स्वप्न. पहिल्यांदा आदित्यने काव्याला पाहिलं ते विहिरीवर. ती पाणी भरत होती, ओढणी वाऱ्यात हलत होती आणि तिच्या चेहऱ्यावर उन्हाची सतरंगी खेळ होती. त्या क्षणाला वेळ थांबल्यासारखं वाटलं. हळूहळू ओळख झाली, मग ती मैत्रीत बदलली. एकत्र रांगोळ्या काढल्या, साजूक पोहे खाल्ले, भाजीपाला आणायला एकत्र गेले. गावातल्या मळ्यावर बसून त्यांनी ताऱ्यांखाली गप्पा मारल्या. कधी कुणी सांगितलं नाही, पण त्या दोघांच्या नजरेत प्रेम दिसू लागलं. परंतु प्रेमात अडथळे आलेच. आदित्यच्या घरच्यांना वाटत होतं की त्याने शहरातच लग्न करावं. काव्याच्या आईवडिलांना शहरातला मुलगा म्हणजे थोडीशी शंका. पण प्रेमाने मार्ग शोधला. आदित्यने ठरवलं, तो गावातच राहून काहीतरी करेल. त्याने गावातच एक सोलार प्लांट प्रोजेक्ट सुरू केलं. गावकरी त्यांचं कौतुक करू लागले. काव्याच्या आईवडिलांनी त्यांचं समर्पण पाहिलं आणि एक दिवस गावच्या मंदिरात साक्षी देवाच्या आदित्य आणि काव्या एकमेकांच्या जीवनात कायमचे जोडले गेले. तर मित्रांनो, शेवटी प्रेम म्हणजे काय? ती केवळ फुलांनी सजवलेली वाट नसते. प्रेम म्हणजे एकत्र चालताना काट्यांना ओलांडत पुढे जाणं, विश्वासाने जग जिंकणं. तुम्हाला गोष्ट आवडली असल्यास लाईक, सबस्क्राईब